हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला माझं इव्हिनिंग रूटीन म्हणजे संध्याकाळचं रूटीन तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर मी ऑफिसमधून घरी आलेली आहे आणि पहिली मी देवपूजा करते. अशा प्रकारे देवाला दिवा लावून मग मी धूप लावत असते. तर अशा प्रकारे मी धूप लावल्यानंतर आमच्या पिऊला असं खेळायचं असतं. धूप तिला अशी फूक मारायची असते आणि ती मला अजिबात काही करून देत नाही. तिला फूक मारल्यानंतर खूप मजा येते. सो ती अशी खेळत असते. बघा, खेळता खेळता आमची खूप सारी मस्ती चालू असते आणि हीच मस्ती मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत असते आणि तुम्ही सर्वजण खूप एन्जॉय करता. मला माहिती आहे सगळेजणं माझे व्हिडिओज बघतात, पण सगळे सबस्क्राईब नाही करत आहेत. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा. मला माहिती आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज खूप आवडतात. असेच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईन. माझे रूटीन्स, माझ्या मुलीची शाळेबाबतीतले रूटीन्स आणि बऱ्याच काही अशा गोष्टी आणि माझ्या पिऊच्या मस्तीचे व्हिडिओज. तुम्हा सर्वांना माझे व्लॉग्स खरंच आवडत असतील तर प्लीज कमेंट करा. काही चुकत असेल तर तेही माझं कमेंट करा आणि तुमच्या सजेशन्सनुसार मी बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या कुटुंबामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या सर्वांचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्यात. तर बघा, अजून आमची पिऊ त्या धूपसोबत खेळतच आहे. तेवढ्यात मी म्हटलं की आमच्या घरात ॲक्च्युली साखर आम्ही वापरत नाही, त्यामुळे गूळ नेहमी वापरला जातो. सो असं मला नेहमी असं कापून ठेवायची गरज पडते आम्हाला. चहामध्ये वगैरे आम्ही गूळच वापरतो. सो मी म्हटलं की तेवढ्यात आपण गूळ कापून घेऊया. तर मला अजून बाकीची भरपूर कामं होती, तर म्हटलं आपण आधी गूळ कापून घेऊया. इथे माझं गूळ कापून झालेलं आहे आणि ते एका डब्यात भरून ठेवण्यासाठी म्हटलं आधी डब्यात भरून ठेवूया आपण, कारण नंतर मग गूळ तसंच राहिलं तर मग ते ताटामध्ये सुद्धा एकदम चिकट चिकट होऊन जातं आणि मग ते आपल्याला यूज करायलासुद्धा जास्त मिळत नाही. तर एका साईडला म्हटलं आपण भात लावून घेऊया. तर मी तेच भाताची तयारी करत होते. थोडासा सकाळचा भात उरला होता तर तो काढून घेतला आणि दुधाचा टोप म्हटलं आधी फ्रीजमध्ये ठेवूया, कारण दुधामध्ये काहीही जरी पडलं तरी दूध खराब होऊ शकतो. तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि म्हटलं पहिलं भात लावून घेऊया. तर भात लावण्यासाठी तांदूळ धुवून घेतले आणि नंतर मग भात लावून घेतला आधी मी. एका साईडला भात लावून मी वाटाणा आणि बटाटा इथे बाजूला शिजवत ठेवलेला आहे, कारण पिऊच्या उद्याच्या टिफिनसाठी ते काहीतरी बनवायला बरं पडतं. सो मी आदल्या दिवशीच त्याची तयारी करून ठेवते. तर इथे मी वाटाणा आणि बटाटा शिजवून ठेवला आहे की आय थिंक त्याची आमच्या आई तिला टिक्की बनवून देणार होत्या डब्याला. सो मग नंतर मी भाकरी करायला घेतली. म्हटलं भाकरी आपण करूनच घेऊया. तर मी इथे भाकरी करायला घेतली आहे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तांदळाची भाकरी जास्त चांगली असते खाण्यासाठी संध्याकाळी की बाकी म्हणतात ना ज्वारी आणि नाचणीची भाकरी. तर आमच्या इथे तिन्ही प्रकारच्या तशा भाकऱ्या बनतात, पण मोस्टली मी तांदळाची बनवते, कारण आमच्या घरात सगळ्यांना तांदळाचीच भाकरी आवडते. सो अशा प्रकारे मी भाकरी बनवून झाल्यावर मग पिऊला भरवायला घेतलं आहे. ॲक्च्युली ही मटकीची भाजी आहे, जी सकाळीच आईंनी बनवून ठेवली होती. तर मी तीच पिऊला भरवत होते. तर असा होता माझा आजच्या संध्याकाळचा रूटीन. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.